उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दुर्गा अक्का, त्या सुभद्रा काकू नेमक्या कोण आहेत? आणि आपल्या घरातले सगळे त्यांना इतके का घाबरतात? तुला सांगते रमा, मी 6 महिन्यांची होते आणि दादा 2.5 वर्षांचा होता. आई आम्हाला घेऊन निफाडहून कोल्हापुरास निघाली होती. रात्रीचा प्रवास होता. दादा बैलगाडीतून कधी खाली पडला ते कोणाला समजलेच नाही. अगो बाई. दादाचे नशीब की विठू काका मागून घोड्यावरून येत होते. मग काय, विठू काकांनी दादाला उचलले आणि आईजवळ आणून दिले. म्हणूनच आम्ही देवाचे कायम आभार मानतो की विठू काका होते म्हणूनच दादा वाचला. म्हणून सुभद्रा काकू कोणाला काहीही बोलल्या तरी आम्ही अजिबात मनाला लावून घेत नाही. समजले? आता आपले जाणे बहुतेक रद्द वाटतं. का? काहीही रद्द करावयाची गरज नाही. आपण ठरल्याप्रमाणे जावयाचे. तुम्ही तयार आहात ना? चला तर मग. बाळंबटजी, आम्ही आलो जरा फेरफटका मारून. हो, चला. अगो बाई, चला म्हटले की गेली ही हुंदडायला भटक भवानी. घरात पाहुणे आहेत त्याचे काही भानच नाही. कामे करायला काय ताई आहेच. चला मरा आता स्वयंपाक घरात जाऊ. सोमण मावशी, दुधाचे झाले असेल तर ते बारीक चुलीवर ठेवा आणि मंद आचेवर तापवत ठेवा आणि दाणे भाजायला घ्या. सगुणे फरताळातून पोहे काढ आणि ते रोळीत भिजत घाल. भिजत घालायच्या आधी ते मला दाखव आणि मोठ्या रोळीत भिजत घाल. हो, मोठी रोळी बाहेर उन्हामध्ये वाळत घातलेली आहे. आज म्हणतीये पोहेच करावेत. काय सुभद्रा वहिनींच्याच पद्धतीने पोहे करूयात. नाही, त्यांच्या तिथे सांगलीला कोल्हापुराला दाणे घालतात ना त्या पोहेमध्ये. तर चला म्हटलं, आणि आपणही करविरास होतो तेव्हा दाणे घालायचेच मी त्यामध्ये. पण इकडे पुण्यात दाण्यांची पद्धत विशेष म्हणून म्हटले चला. अगो बाई, सगुणा तू अजून इथेच का? नाही म्हटलं आजच पोहे करायचे आहे ना ध्यानात? काय, चला उठा, निघा आता. अगो बाई, काय ऐकते मी हे? अगो हिला का सांगतेस पोहे काढायला? झालेच म्हणजे. अगो मुलीला पाहायला पाहुणे येतील तर मुलीचे लग्न होऊन बारसे झाले की त्या पाहुण्यांच्या तोंडात पडतील पोहे. मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीन. मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीन. सत्कर्मे आचरावयास, सत्कर्मे आचरावयास आणि असत्कर्मापासून दूर राहण्याचा, आणि असत्कर्मापासून दूर राहण्याचा मी यत्न करीन. मी यत्न करीन. स्वभाव दोषाने काही वाईट कृत्य घडल्यास, काही वाईट कृत्य घडल्यास याविषयी पश्चात्ताप व्हावा. याविषयी पश्चात्ताप व्हावा. एतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करीन. परमेश्वरापाशी प्रार्थना करीन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, या प्रतिज्ञा पाळण्याचे, या प्रतिज्ञा पाळण्याचे सामर्थ्य मला दे. सामर्थ्य मला दे. आज आपण सर्व येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो. आजची आपली ही बैठक म्हणजे प्रार्थना समाजाची नेहमीची बैठक अथवा उपासना नव्हे. आपण सर्वांच्या साक्षीने गंगाबाई या आपल्या विधवा भगिनी यांचा आपलाच कार्यकर्ता राजाराम आठले याचबरोबर पुनर्विवाह झालेला आहे. राजाराम व गंगाबाई यांचे आम्ही सर्वांतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि काय गो ताई, अजून सगळा स्वयंपाक तूच करतेस होय? नाही, काय आहे ना, या घरात अजूनही माझ्याच हातचा स्वयंपाक लागतो. हे बरी खरे हो, ताईंच्या हातची चव कोणाच्याही स्वयंपाकाच नाही. तर नाही म्हणजे कढी तर अशी बनवतात ना, जगभर प्रसिद्ध आहे. नाही खरंच,
हसू नका, म्हणजे समधीकडेच प्रसिद्ध आहे. थोरले मालक तर अगदी फुरकून फुरकून पित्यात. 5-7 वाट्यांच्या खाली तर नाहीच. इश, कडीत मेलं ते काय करायचे असते? कुणीही करेल. काय रे पांडू? नाही, तुमचं बरोबर आहे. ते ध्यानातच नाही आलं माझ्या. माझ्यासारखी डाळिंबीची उसळ करून दाखव म्हणाव. मागील खेपेस आले होते तेव्हा भाऊजीच नाही, माधव सुद्धा सारखा नावाजीत होता हो. आठवते ना माई? हो हो. नंतर झालीच नसेल तशी उसळ. नाही नाही हो, असे कसे? अहो होते की अधून मधून, आमच्या ताई करतात ना. हा, अगो म्हणजे माझ्यासारखी म्हणतेय काय रे पांडू? आहे का कुणाच्या हाताला माझ्या हातासारखी चव? सांग बरं. नाही बा, तुमच्या हाताची सर कोणालाच नाही. नाही पण काय आहे, आता ताई साहेब बी करतात ना, त्यामुळं त्याच्यात त्याची चव येणारच की. जळलं मेलं लक्षण. असे नरोवा कुंजरोवा बोलू नकोस. खरे आणि स्पष्ट काय ते सांग. कुणाच्या हातच्या उसळीला जास्ती चव असते, माझ्या की ताईच्या? नाही आता सांग. खरेच सांग. नाही ते म्हणजे बोल, बोल. नाही आता काय यांच्या मनावर तर तुम्ही राखवा आणि तू. अरे काय खरं नाही ओहे. बा. नेमके आत्ताच बरे फावले दिसले हो. आमच्या सुनबाईचे दिवे दिसले. अगो पण या सगळ्यामध्ये तुझी सून नाही दिसली कुठे? काय गो माई? माईस काय विचारताय? मला विचारा. माईस काही माहिती असते का? मी सांगते. रमा गेलीये बाहेर. बाहेर? 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 हो, अगं बाई, आपल्या नवऱ्या बरोबर. काय? म्हणजेच माधवा बरोबर बाहेर फिरायला गेली. अरे देवा. आता कुठे आणि ह्या वेळेला कशी हे माहित नाही हो. या पुनर्विवाहानंतरचे आपल्या मनीचे भाव सौ गंगाबाईंनी आपल्या सर्वांसमोर मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वांनी मिळवून घडवून आणलेल्या पुनर्विवाहाबद्दल माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची बाब आहे. हा पुनर्विवाह म्हणजे समाजातील घातक रूढींचे निर्दालन करण्याकडे टाकलेले अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. आणि या पुढील वाटेवरती माझाही सक्रिय सहभाग राहील अशी मी आपणा सगळ्यांसमोर ग्वाही देते. अत्यंत नरक यातना भोगत होते मी, पण आदरणीय महादेवराव रानडे यांनी पुढाकार घेऊन हे लग्न जुळवून आणले. त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. आपले सर्वांचे अग्रणी राव बहादूर महादेवराव रानडे आणि त्यांच्या पत्नी सौ रमाबाई रानडे या दाम्पत्याने या विवाहात माझे कन्यादान केले हे मी माझे सौभाग्य मानते.
या विवाहाबद्दल मी आपणा सर्वांची आणि माझ्या पतींची आयुष्यभर ऋणी राहील. या विवाहामुळे समाजाचे मतपरिवर्तन होऊन अनेक विधवांना सौभाग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अगं रमाबाई, हा अशी काय पाहतेस एकटक? मी मगाचपासून त्या बाईंकडे बघतीये. म्हणजे ते कन्यादानाला बसले होते ना, तेव्हापासून या बाईंना मी कुठेतरी बघितलंय. कुठे बघितलंय मी, कुठे? अरे तोंडे काय बघत बसला? घेऊन जा हे. याच त्या म्हणजे अरे त्या दिवशी नाही का आपल्या वाड्यात या धावत आल्या होत्या. यांच्या मागे काही जोक लाठ्या गाठ्या घेऊन धावत होते. हा हा याच त्या. आणि मामनजी, आम्हीच त्या मुलीचे कन्यादान केले. स्वतःनी आणि मी मिळून कन्यादान केले. झुले उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. याला म्हणतात नशीब. वा नाही, वास्तविक घर यांच्या जावयाचे, पण मान केवढा यांचा, जसं की याच मालकीनबाई आहेत हो या घरच्या. महाराणी सारखी तैनात आहे. इकडची काडी तिकडे करायला नको. वर तोंडात तुपाची आयती धार. वा निजा निजा, आम्ही आहोत ना काबाड कष्ट करायला. काय गो, मला न भेटताच चाललीस की काय सुभद्रे? अहो मला वाटले डोळा लागला तुमचा म्हणून चालले होते माघारी. पण तुम्हाला कसे कळले मी चाले ते? तुम्ही तर निजला होतात ना. अगे सगळ्याच गोष्टी डोळ्याने बघावयाच्या नसतात. तुझ्या आगमनाबरोबर वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली बघ खोलीत. तेव्हाच मी ताडले. हे दुसरे तिसरे कोणी नसून आमची सुभद्राच असणार. बघा तुम्हालाच काय ती माणसांची कदर हो. अहो गुण ओळखायला सुद्धा रत्नपारखीच असायला हवा. आता आमचे भाऊजी आणि जावा कुणाला काही आहे काय? आता इतके केले यांच्यासाठी, पण कुणाला कदर म्हणून नाही. साधे माधवाच्या लग्नाचे कळवावेसे वाटले नाही आज. आता आज जर का आमचे हे असते तर. अगे कमी का शोध घेतला विठू काकांचा, पण नाही सापडले. नशीब म्हणावयाचे. तीर्थयात्रेला म्हणून जे गेले ते गेलेच. संसारातून मन काढले असणार, दुसरे काय. पण आमचे काय? आम्ही काय करावे? कुणाला आहे का इथे आमची काळजी? नाही म्हणजे तसे भाऊजी पाहतात सगळे, पण हे माधवाच्या लग्नाला बोलवले नाही हे फार लागले हो जीवास माझ्या. मान आहे तो माझा. अगे सुभद्रे, खरोखरीच सारे गडबडीतच झाले बघ. अगे पुण्यातल्या पुण्यात आमंत्रणे नाही देता आली हे बरी खरे हो.
तू थोरली आहेस ना, मग मोठ्या मनाने क्षमा कर सर्वांना. काय रावजी, सगळे कसे काय चालले आहे? व्यवस्थित ना? बायका मुले? हो हो, आपल्या आशीर्वादाने सगळे ठीक चालले अगदी. काय तुमचे तीर्थरूप निघून गेल्यापासून तुम्हा सर्वांची आम्हास खूप काळजी वाटते. सगळ्यांची काळजी वाटते म्हणता आहात, पण वास्तविक आम्ही वडीलधारे. पण कार्याच्या वेळी आमंत्रण करताना मात्र काळजीचे सोडाच, आमचाच विसर पडतो नेमका. काय बाळंभटजी, माधवाचे लग्न इतके काही गडबडीत करावे लागले की आमच्या नातेवाईकांना बोलवूच शकलो नाही आम्ही. पण नातेवाईकांचा मानपान यथोचित होईल याच्याबद्दल शंका नसावी. बरे का रावजी? पाहतोयस ना रावजी, पाहतोयस ना, याला म्हणतात देखल्या देवा दंडवत. आपण दारी आलो म्हणून हो हा तोंड देखला मानपान, नाही तर कोण विचारतय आपल्याला? आपण झाले आहोत लांबचे नातेवाईक. नाही तू डोला हो नंदीबाईला सारख्या माना, पण मी कशी विसरेन? हा समोर धडधाकट राजपिंडा माधव दिसतोय ना, तो आज आमच्या यांच्यामुळे हो, पण त्याचा सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. पण आमचे हे नाही आहेत ना आमच्या बरोबर, मग कोण विचारणार आपल्याला? अगदी परके झालो आपण, लांबचे झालो नुसते. हो का तिकडे? लांबचे नातेवाईक म्हणजे लांब राहणारे नातेवाईक, कळ का बाळंभटजी? मी एखाद्या माणसाला विपर्यास करूनच घ्यायचा असेल तर त्यास कोण काय करणार? जेव्हा जेव्हा तुम्ही त्या दिवशी वाड्यावर जी बाई आश्रय मागत होती तिच्याशी आमच्या एका कार्यकर्त्यांनी पुनर्विवाह केला. काय सोनबाई, नवऱ्याबरोबर आज कुठे कुठे फिरून आला? जरा आम्हालाही सांगा काही गमती जमती. फिरलो नाही काही, आम्ही जिथे गेलो होतो ना तिथे लग्न होते. आणि मामनजी, आम्हीच त्या मुलीचे कन्यादान केले. स्वतःनी आणि मी मिळून कन्यादान केले. मला तर खूप गंमत वाटत होती. कन्यादान केले आणि आम्हाला कसे काहीच माहिती नाही? कोणाचे केले कन्यादान? काय माधवराव? माधवराव, काय विचारतोय आम्ही? कन्यादान कोणाचे केलेत? भाऊसाहेब, त्या दिवशी वाड्यावर जी बाई आश्रय मागत होती तिच्याशी आमच्या एका कार्यकर्त्यांनी पुनर्विवाह केला.
म्हणजे हे मामांजींना सांगायचे नव्हते? स्वतः